100 वर्ष जगण्यासाठी 100 वर्ष आयुष्य मिळणे गरजेचे नाही, पण 10 वर्षात असे काम करा की 100 वर्ष लोकांच्या मनामध्ये तुम्ही जिवंत राहाल. या वाक्याला शोभेल असे उदाहरण म्हणजे गोपीनाथराव मुंडे. मुंडे साहेबांचे जन्म 12 डिसेंबर 1949 रोजी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात झाले. त्या काळात बहुतांश गावामध्ये शाळेच्या इमारती नसत. शाळा म्हणजे गावातले मोठे झाड. मुंडे साहेब पण या झाडाखाली भरणाऱ्या शाळेचेच विद्यार्थी होते. नंतर मुंडे साहेबांनी जिल्हा परिषद या शाळेमध्ये 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केले. आता उच्च शिक्षणासाठी त्यांनी अंबेजोगाई मधील महाविद्यालयाची निवड केली. गोपीनाथ मुंडे काय आपल्यासारखेच मध्यवर्गीय मिडल क्लास फॅमिलीतून ते येत होते. त्यांना काही राजकीय वारसा नशिबाने मिळाले नाही. तरीही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणे त्यांना योग्य जमायचे. मुलांना वैचारिक दृष्ट्या आकर्षित करून त्यांचे नेतृत्व करण्याची कला मुंडे साहेबांना देवाकडूनच प्राप्त झाली होती. साहेबांनी अंबेजोगाई येथील कॉलेजमध्ये B.Com केले. नंतर मुंडे साहेब शिक्षणासाठी पुण्यात आले. पुण्यात त्यांनी ILS लॉ कॉलेजमध्ये प्रवेश केले. मुंडे साहेबांची राजकारणामध्ये एंट्री झाली ती प्रमोद महाजन यांच्यामुळे. प्रमोद महाजन हे सुद्धा महाराष्ट्राच्या इतिहासातले एक मोठे नेते होते. त्यांच्यावर सुद्धा सेपरेट व्हिडिओ असेल. गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांची भेट झाली अंबेजोगाईमध्ये. मुंडे साहेब आणि प्रमोद महाजन हे एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. ते अंबेजोगाईमधील महाविद्यालय म्हणजे स्वामी रामानंद तीर्थ. प्रमोद महाजन हे लहान असल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSS शी जुडले होते. प्रमोद महाजन यांच्या विचारात नव्हे तर त्यांच्या रक्तात RSS होते असे म्हणले तरी चालेल. गोपीनाथ हे महाजनांचे कट्टर मित्र, तर महाजन हे गोपीनाथांचे कट्टर मित्र. या कट्टरतेची दिशा वळली RSS कडे. महाजनांमुळे गोपीनाथांनी RSS मध्ये प्रवेश केले. मुंडे साहेबांनी संघाची शिस्त आणि त्यांचे विचार अंगीकारले आणि संघावरील त्यांच्या निष्ठेने व कर्तृत्वाने त्यांना संभाजीनगरचे RSS चे मुख्य बनविण्यात आले. मुंडे साहेबांना संभाजीनगर मधील 12 पेक्षा जास्त कार्यालये सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. 1975 ते 1977 दरम्यान हिंदुस्थानात इंदिरा गांधी यांनी इमर्जन्सी लावली होती. या आपत्कालीन परिस्थितीचा विरोध करण्यामध्ये RSS सर्वात पुढे होते. मुंडे साहेबांनी सुद्धा RSS मध्ये प्रवेश केले होते, म्हणून मुंडे साहेब सुद्धा इमर्जन्सीच्या विरोधात होते. इमर्जन्सीचा विरोध करत आहेत म्हणून मुंडे साहेबांना सुद्धा कारागृहात ठेवण्यात आले. 1-1.5 वर्ष मुंडे साहेब नाशिकच्या कारागृहात होते. तेथेच RSS चे वरिष्ठ कार्यकर्त्यांना सुद्धा ठेवण्यात आले होते. या वरिष्ठांच्या सानिध्यात राहून मुंडे साहेबांनी राजकारणाचे धडे घेतले. RSS च्या वरिष्ठांसोबत राहून गोपीनाथ मुंडे यांना खूप फायदा झाले. RSS मधील मुंडे साहेबांचे वर्चस्व वाढले. याचा फायदा मुंडे साहेबांना भविष्यात खूप झाले, कारण आता मुंडे साहेब एकटे नव्हते, त्यांच्या मागे पूर्ण RSS उभी होती. 1980 मध्ये भारतीय जनता पार्टी या नावाचा पक्ष स्थापित करण्यात आले. या पक्षाचे संस्थापक होते अटल बिहारी वाजपेयी आणि जयकृष्ण आडवाणी. या भाजप पक्षामध्ये मुंडे साहेबांना महाराष्ट्राचे भारतीय जनता युवा मोर्चा याचे अध्यक्ष बनवण्यात आले. नंतर 1980 मध्येच रेणापूर मतदारसंघातून मुंडे साहेब आमदार म्हणून निवडून आले. तेव्हापासून मुंडे साहेबांनी मागे वळून पाहिलेच नाही. 1993 मध्ये मुंबईमध्ये बॉम्बस्फोट झाले, तेव्हा दाऊद मुंबई सोडून फरार झाला. त्या काळात काँग्रेसचे सरकार होते. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासाठी सरकार मदत करत आहे असे आरोप शरद पवारांवर झाले. त्या काळात शरद पवार यांचे महाराष्ट्रात खूप वजन होते. 1995 मध्ये सुद्धा निवडणुकीमध्ये पवार जिंकून येतील असे अनुमान बांधले जात होते. पण तेव्हा गोपीनाथ मुंडे नावाच्या योद्ध्याने शरद पवार नावाच्या पहलवानाला अपयशास समोर जाण्यास भाग पाडले. मी काय केलं गोपीनाथ मुंडेने, काय देणार? मी फक्त तुम्हाला स्वाभिमानानं जगणं देणार आहे, काय देणार? मी बोलेन पण वाकणार नाही, मरेन पण झुकणार नाही. 1994 मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा नावाची महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधण्याची मोहीम हाती घेतली. ही संघर्ष यात्रा शिवनेरी पासून मुंबईतील शिवतीर्थ पर्यंत चालली. या दरम्यान येत असणाऱ्या सर्व तालुक्यांना, सर्व गावांना मुंडे साहेबांनी भेट दिली. तेथील ग्रामस्थांशी, तेथील जनतेशी मुंडे साहेबांनी संवाद साधले. या संघर्ष यात्रेचे परिणाम दिसू लागले होते. भाजप आणि शिवसेना यांच्या युतीची चर्चा होऊ लागली. शेवटी 1995च्या निवडणुकीसाठी भाजप आणि सेनेने एकत्र युती केली. त्यांनी एकच निर्धार केले होते, सरकारला सत्तेच्या खुर्चीवरून खाली खेचायचेच. इकडून बाळासाहेब शरद पवार यांना हिंदू विरोधी नेता म्हणून उपमा देत, तिकडून मुंडे साहेब संघर्ष यात्रा करत महाराष्ट्राला सरकार विरुद्ध पेटवत.
शरद पवारांचे आणि दाऊदचे संबंध आहेत. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करण्यासाठी सरकारचा पाठिंबा आहे. याच दरम्यान काँग्रेसवर खूप भ्रष्टाचाराचे आरोप सुद्धा झाले. या अशा आरोपांमुळे, अशा प्रकरणांमुळे काँग्रेस सरकार कोसळले. 1995 मध्ये भाजप आणि शिवसेना यांची युतीचे सरकार महाराष्ट्र चालवण्यासाठी सज्ज होते. 1993 मध्ये दहशतवाद्यांवर योग्य ती कारवाई केली नसल्यामुळे मुंबईमध्ये अंडरवर्ल्डची दहशत वाढू लागली होती. 1995 मध्येच हे सर्व प्रकार जास्त वाढू लागले. हत्या, बॉम्बस्फोट, गँगस्टर, दहशत हे सर्व शब्द मुंबईच्या रोजच्या जीवनातील घटक बनले होते. पण गोपीनाथ मुंडे असे एकमेव नेते होते ज्यांनी पोलिसांना डायरेक्ट शूट ॲट साईटचे आदेश दिले. कुठे जर दहशतवादी किंवा गुन्हेगार दिसले तर त्यांना डायरेक्ट गोळी मारली जायची. गुन्हेगारांमध्ये पोलिसांची भीती बसवली मुंडे साहेबांनीच. त्यासोबत बाळासाहेबांचे शिवसैनिक तर सोबतीला होतेच. बीड जिल्ह्याने विकास नावाचे फक्त शब्दच ऐकले होते, पण विकास काय असतो हे मुंडे साहेब यांनी दाखवून दिले होते. भारतीय जनता पक्ष एवढ्या झपाटीने महाराष्ट्रात वाढले याचे कारण म्हणजे गोपीनाथ मुंडेच. मुंडे साहेबांनी भाजप हा पक्ष ग्रामीण भागापर्यंत पोहोचवले. आणि या भारतीय जनता पक्षामधले लोक काय आहेत, त्यांची कुवत काय आहे, हे स्वतः नरेंद्र मोदींनी येऊन पहिल्या भाषणातच सांगितलं. पहिल्या भाषणात याच गोपीनाथ मुंडे हयात असते तर मला महाराष्ट्रात येऊन प्रचार करायची गरज लागली नसती. म्हणजे आता विचार करा यांची लायकी काय बाकीच्यांची. मुंडे साहेबांच्या कष्टाची फळ 2014 मध्ये भाजपला मिळालेच, पण त्या फळाची चव घेणे मुंडे साहेबांच्या नशिबी नव्हते. आज महाराष्ट्रामध्ये भाजप हा एकमेव सर्वात मोठा पक्ष आहे हे गोपीनाथ मुंडे यांच्या कष्टांमुळेच. गोपीनाथ मुंडे सारखे व्यक्ती फक्त जनतेलाच नव्हे तर देवाला सुद्धा हवेहवेसे असतात. 3 जून 2014 या दिवशी मुंडे साहेबांचे अपघाती मृत्यू झाले. महाराष्ट्राने खूप लोकनेते पाहिले, पण मुंडे साहेबांसारखे मुंडे साहेबच. माझ्यावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बंधू आणि भगिनींना, जेवढे लोक आत आहेत तेवढेच लोक बाहेर आहेत. तरी मी पोहोचत नसलो तरी माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो.